नमस्कार, आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आज महानगरपालिकाचं स्थायी समिती सभापतीची बिनविरोध निवड झालेली आहे. प्रवीण शेट्टी सर आपल्या जोडीला आहे. काय सांगाल सर, आज आपली बिनविरोध निवड झालेली आहे? आनंद आहे. आमचे नेते लोकनेते जितेंद्रजी ठाकूर जे आमचे सर्व आहेत, क्षितिजी ठाकूर आहेत, राजेशजी पाटील आहेत, महापौर अजीवजी पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस आणि आमचे पक्षाचे वरिष्ठ सर्व नेते यांनी बसून माझी जी निवड केली त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि त्यांनी जो विश्वास दाखवला तो आता विश्वास मला सार्थ करायचा. हां, आज आपल्याकडे स्थायी समिती सभापती म्हणून बजेटचं तुमच्याकडेच आता पुढे बजेट येणार आहे महानगरपालिकेचं. ते कशा पद्धतीने मांडणार किंवा मग आर्थिक बजेट तुमच्याकडे असणार आहे? बजेट एक जबाबदारी असते, ती पुरी पाडायची आम्ही पूर्ण प्रयत्न करू. वसईच्या विकासासाठी, वसई एक सुंदर वसई बनवण्यासाठी जे 5-5.5 वर्ष इकडे लोकप्रतिनिधी नव्हते, तो जो बॅकलॉग होता तो आम्हाला भरून काढायचे. आर्थिक शिस्त जी मोडली होती ती आर्थिक शिस्त, तिजोरीमध्ये आता काय बाकी आहे ते बघून सगळं हा विचार करून एक चांगला बजेट बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपण सांगतायत की तिजोरीमध्ये काय आहे ते बघून आपण महाराष्ट्र शासनाकडनं आपल्या महानगरपालिकेला बजेट आणण्यासाठी कसे प्रयत्न करणार आहे? नाही, अनुदान मोठ्या प्रमाणात आम्हाला आणावं लागणार आहे आणि याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनामध्ये केंद्र शासनाकडे आम्ही प्रयत्न करणार आहोत. लोकनेते जितेंद्रजी ठाकूर आहेत, यांचे सर्वांशी बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असो आणि आज आपल्यामध्ये नाही आहेत असे दिवंगत अजितदादा पवार यांच्याशी सुद्धा तेव्हा बोलणं झालं होतं. आणि पुन्हा एकदा बोलणं करून हा फंड्स कसा आपल्या वसईसाठी प्राप्त होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार. धन्यवाद.